चला, धन्यवाद सगळ्यांना आणि शुभ संध्याकाळ सगळ्यांना. माझं नेटवर्क जरा वीक आहे. जरा तुम्ही आता सणासुदीचं सुद्धा कार्यक्रमाला आलाय त्यामुळे धन्यवाद. शोभा मॅडम म्यूट करा. सगळ्यांनी म्यूट करत चालत जा. नंबर घालत चला. सकाळी सुद्धा बरेच जण नंबर घालत नाहीयेत. आता नाही येत ते लोक. तर चला, अध्याय 24वा आपल्याला आज हे संपवायचे. त्रिविक्रम भारतीस विश्वरूप दाखवले ती कथा. मागील अध्यायाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे बघा, त्या सरांनी हे पुस्तक आपल्याला दिलेलं आहे. प्राध्यापक जे. पी. देसाई सरांनी. त्यांचाच फोन होता. त्यांच्या कृपेने आपला हा कार्यक्रम चालू आहे. आपल्याला कशी कशी पुस्तकं योग्य रीतीने येत आहेत, पाठवली जात आहेत. पण आज मी हे मात्र विकत घेतले. तर मी आता तुम्हाला टाकले ते हे बघा. हे सिक्रेट्स नावाचं, द बुक ऑफ सिक्रेट्स. किती? 2,500 किंमत आहे. 2,499. बघा, खूप सुंदर आहे. पण हे फॉन्ट साईज वगैरे असं आता खूप बारीक आहे. हे बघा, वाचवेल की नाही काय माहिती. हे बघा, असे इतकं बारीक पण कसं काय वाचवतो. आता ते ओशोंच आहे, म्हणजे ते हातात पण धरून वाचता येत नाही. आणि हे पण तुम्हाला दाखवलं ना पुस्तक किती छान आहे. हे पण जाड आहे बघा. हे हिंदीतलं ते इंग्लिश मधलं. मराठीत अजून हे पुस्तकच मिळालं नाहीये बरं का. हा फंट साईज बघा बरं किती छान आहे बघा. वाचायला प्लेझंट वाटतंय. हा, हे पुस्तक हे मराठीत नाहीये निघालेलं बरं का अजून. मी बरंच शोधलं. ठीक आहे, चला आता आपल्याला ते पण वाचनात घ्यायचंय. पण वाचनाच्या आधी आपल्याला ते तंत्रविधी ध्यानातून प्रॅक्टिस करायची. ते सरावाचेच आहेत. वाचून काय होणार आहे? वाचून काही नाही, इम्प्लिमेंटच करणं गरजेचं आहे. मागील अध्यायाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे कुमसी नावाच्या गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचे तपस्वी संन्यासी होते. आणि त्यांनी श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंची कीर्ती आणि लोक त्यांचा राजोपचारांनी करीत असलेला आदर सत्कार यांची हकीकत ऐकून हा दांभिक संन्यासी असला पाहिजे अशी श्री सद्गुरूंची निंदा मनातल्या मनातच केली. पण श्री सद्गुरू सर्वार्थयामी असल्यामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. त्यांनी राजाला, ग्रामाधिपतीला, कुमसी ला त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी आजच निघायचे आहे. तो आपली निंदा करतो असे सांगितले. मी कथेला रेकॉर्डिंग नाही करत. खंड समाप्त. तर 24व्या कथेमध्ये ज्ञानकांड समाप्त झाले. पुढचं जे आहे कर्मकांड, ते पण अतिशय सुंदर आहे. जस्ट आता एक पान उलगडत नव्हतं तर एक पान माझ्या समोर आलं आणि इतकं सुंदर त्यातलं मला काही आलं ना वाचायस. मी म्हटलं बापरे, म्हणजे मला वाचायचं मोह होत होता. कर्मयोगाच्या कर्मापासून समाजाला आदर्श लाभतो. कर्मयोगी कर्मातच आनंद मानणार असल्यामुळे सदैव कर्म करीत राहतो. बघा, कर्मातच आनंद. त्यामुळे समाजात दंभ माजत नाही. कर्मयोगी स्वयं तृप्त असतो. आपल्या कामात आपण खूप आनंद मानून केला ना तर काहीच कष्टच राहत नाही. आणि वेळेचं तर भान बिलकुल राहत नाही. खूप आनंद मानला पाहिजे. तर आता टिपा बघू काय दिल्यात. कर्मकांड खूप सुंदर असणार आहे. आपण यातलं ज्ञानकांडातलं तरी बरंच डिस्कस केलेलं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण कर्मावर मी काही फारशी बोललेली नाहीये. त्यामुळे कर्मकांड ऐकणं आपल्याला खूप छान ज्ञानात भर पाडणारं असणार आहे. मला सुद्धा ही कर्माची महती मी जरी आचरणात आणलेली आहे. माझा खरंच तुम्हाला सांगते, मी इतकं डिव्होटेड काम केलेलं आहे ना. क्षणाक्षणाला आपण जे म्हणतो, खूपच म्हणजे साधं आज एक विषय सांगते तुम्हाला. की हे जे मी ध्यानाचं महत्व किंवा हे सगळं लिहून काढत होते, तर त्यावेळेला सहज एक फोनवर आपल्याच साधकांचा फोन झाला. त्यांना मी बोलत होते की हे गव्हर्नमेंटचे GR माझ्या नंतर हातात पडले. तुम्ही त्याला साक्षी आहात. की मला वाटत होतं कुठंतरी हा की सरकारने GR केलाय ध्यानाचा मुलांना शाळेत सुद्धा. पण जिथे जिथे मी चौकशी केली, मुख्याध्यापक, शिक्षक, काही त्यांना काही माहिती नव्हतं ते. किती दुर्दैवी अवस्था आहे. आणि जसं मला हे आला सिग्नल, तुम्ही साक्षी आहात, 12
ठीक आहे, विहंगमच्या ड्राफ्टमध्ये आहे, लिहिलेलं आहे, शाळा कॉलेजेसशी करार करायचे वगैरे ते सगळं असू देत. पण हा नुसता ड्राफ्ट ध्यानातून आलेला होता ना, काय करायचंय. ऍक्च्युली आपण आपलं काम कसं पुढे न्यायचं हे तर आपल्यासारख्यांना नोकरदार चाकरदारांना तर माहितीच नसतं. नोकरी करायची म्हणजे नोकरी करायची. पण ते करत जाणं सुद्धा ऊर्जेने कसं जोडून घेतलं, ऊर्जेने हळूहळू हळूहळू पुढे नेलं. जसं तुम्हाला माहितीये की ते पिरामिडची पॅराडाईजची इस्टेट बघायला गेलो आणि मग लक्षात आलं हे 7 रूम्स आहेत इथे, बरोबर 7 सेंटर्स आपले आहेत. तर आपण इंडिकेटिव्ह रूमला नावं देऊन दाखवू शकतो आपल्या प्रत्येक सेंटरची काय उपाययोजना आहे. ते जेव्हा झालं, मी जेव्हा ध्यान घ्यायला लागले, त्यावेळेला विहंगमच्या ड्राफ्ट मधलं जे ध्यानम सेंटर आहे, पहिलं ज्ञानम म्हणजे शाळा कॉलेजेस सगळं शिक्षणाशी रिलेटेड, म्हणजे शाळेतल्या शिक्षणाच्या संस्थांमध्ये जे देणं ते. मग दुसरं बोधनम आहे, बोधनम म्हणजे तुमचे किंवा आपण आता मुलांचे सुद्धा ब्रेन डेव्हलपमेंट घेतले, जरी ते शाळेतले विद्यार्थी आहेत, तरी शाळेतून नाही घेतले आपण. आपली मुलं आपले कोणी नातेवाईक म्हणून आपण मुलांसाठी केलं बोधनम. सगळे जे बोधात्मक आपले कार्यक्रम चालतात, आता हा सुद्धा बोधनम युनिट मार्कच चाललाय. विहंगम बोध गंगा बोधनम युनिट सेंटर दुसरं. तिसरं जे आहे ते ध्यानम आहे, चौथं आरोग्यम आहे. तर ध्यानम ज्या वेळेला आपोआप माझं ध्यान घेणं सुरू झालं, मी कधी विचारही केला नव्हता आणि आपोआप ऊर्जेने ड्राईव्ह केलं. तर तसं ते जेव्हा केंद्र हातात आलं, रूम मध्ये फॅन होते, टेबल होते, कॉट्स होत्या, सगळे होते, ते जेवणाचा हॉल होता, किचन होतं, हे आपोआप ऊर्जेनेच दिलं पुढं ना, आणि मग आपलं ध्यान सुरू झालं ना. तसंच 12 तारखेला आपोआप, आणि मला हे आत्ताशी कळलं की काय पुढं जातंय आपलं. म्हणजे काय विचार न करता आपोआप ऊर्जेने 12 तारखेला काय काय घडामोडी घडल्या. आणि आपण शाळेतल्या शिक्षकांचं घेतला अजेंडा, गरज खूप वाटू लागली. आणि मग जी आर काय आहे का, असं काही शाळेत आहे का. आता कॉलेजला माहिती होतं काय आलंय, AICTE काय म्हणते, पण शाळेचं कुठं काय माहिती होतं. IITs मध्ये ध्यानधारणा कंपल्सरी केली आहे, घेतायत ते विषय आहेत त्यांचे IIT, ते माहिती होतं. इंजिनिअरिंग क्षेत्रातलं सगळं माहिती होतं. पण शाळेत काय होतं माहिती नव्हतं. मग एक 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 आपल्याला या मॅडमनी खूप मदत केली. शुभांगी आचरेकर मॅडमनी, सिंधुदुर्गला त्या शाळेत आहेत. आपल्या सरांनी मदत केली, पटेल सरांनी, त्यांनी त्यांनी एक अरेंजमेंटला केली. पण GR आपल्या ह्यांनी पण, मृदुला मॅडमनी सुद्धा लगेच ते शनिवार आनंदी शनिवारचं लिंक दिले की जिथे ते सर्क्युलर मिळालं गव्हर्नमेंटचं. असे 2 गव्हर्नमेंटचे सर्क्युलर 2019चं विपश्यनेचं आलं आणि 2024चं आनंदी शनिवारचं आलं. आणि हे जेव्हा बघितलं, तुम्हाला दिले मी, तुम्ही वाचलंय का नाही माहिती नाही. त्याच्यात केवढं मोठं सरकारने हे काढलेत की तुम्ही कंपल्सरी हे शिक्षकांना द्या, विद्यार्थ्यांना द्या, ट्रेन करा. प्रत्येक शिक्षकाला 10 दिवसाला जाऊन येऊ द्या, त्यांना इतर शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायला लावा. पण जेव्हा मी चौकशी केली, शिक्षकांना त्यांच्या व्यापातून हे सगळं करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि परत शिक्षकांनी शिकवायचं शिक्षकांनाच. म्हणजे कितपत कसं शिकवणार, ते काही एक्सपर्ट होऊ शकत नाही ना एखादा 10 दिवसाचा विपश्यना कोर्स करून आल्यामुळं. आणि अनुभव तर कुठे आहे, तिथे अनुभव पण नाहीये ना. पण आता शाळा कुठून पैसे आणणार हो शिकवायला या सगळ्या उपक्रमाला. आणि मग हे माझ्या लक्षात आलं की किती मोठा आपण सुंदर उपक्रम घेतला. आणि तुम्ही सगळे 25 नंबर आले संख्येने पुढं. ते कसे काय आले बरं. नेहमी मी विचारते तेव्हा 1-2 नावं पण येत नाहीत, आणि यावेळेला बरे 25च्या 25 नावं आली. म्हणजे ऊर्जा करून घेते की नाही बघा. आणि मग आता मला गहनता लक्षात आली केवढी ही गरज आहे. तर त्या मॅडमशी आज चर्चा करताना, आजच का काल फोन आला, त्यांना मी म्हंटल असे किती शिक्षक आहेत की मुलांना आपण काय महत्वाचं दिलं पाहिजे ना, भावी काळ कुठला चाललाय, आज मुलांचे काही चॅलेंजेस आलेत याच्यावर जीव तुटला जाऊन त्यांना ते शिक्षण देत बसेल. मी एक वेळी होते कॉलेजमध्ये असताना सुद्धा, मुलांना मी हे सगळं शिक्षण द्यायची, कसं प्रिपरेशन करायची, हाऊ टू रिमेंबर, हाऊ टू प्रिपेअर, हाऊ टू राईट. हे इंजिनिअरिंगच्या मुलांना मी शिकवायची, एक 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 लेक्चर माझं याच्यावर. पोर्शन कव्हरला मी महत्व दिलं नाही. पोर्शन कव्हर करताना 1-2 चॅप्टर मी त्यांना स्वतः अभ्यास देऊन केलेला आहे.
हे खूप मोठं कार्य आहे, पण कॉलेजमध्ये मी ऑलरेडी हे केलेलं आहे, लक्षात घ्या. मग त्या मॅडमना मी बोलताना म्हटलं, शाळेत असं का नाही होत? तर त्यांनी अनुभव सांगितला. कोणी सांगितलं मला आता लक्षात नाही, की शाळेतल्या त्या यांना फोन करत होते, तुम्हाला हे शिकवायला आनंद होत असेल. ते म्हणे, छे, कसली मुलं आणि काय आणि हे ते रडगाणच गात बसल्या त्या. होती नकारात्मकता, मान्यताही मला, मुलांची क्वालिटी, मुलांचे चॅलेंजेस, मुलांचे लक्ष, मुलांची गुणवत्ता कुठंही राहिलेली नाहीये. मान्य आहे मला हे सगळं, पण या चॅलेंजला सॉल्व्ह करण्यासाठी जीवाचं रान करणारी मी होते, लक्षात घ्या. असे किती शिक्षक आहेत. आता हे जरी सुद्धा आपण ट्रेनिंग सुरू केलं, तर ते किती शिक्षकांना हवं असणार आहे. हार्डली 10 पैकी एखादा शिक्षक त्यातून त्याला आवडेल ते काय करतोय ते, बाकीच्यांना काय वाटेल, काय आमच्यावर लादलं जात आहे, आम्ही हेच करायचंय का, आम्हाला हेच घ्यायला वेळ नाही, आम्हाला तेच घ्यायला वेळ नाही. असं ते सगळं सुरू होतं, म्हणजे नकारात्मकता. ते आपण वस्तुस्थितीच आहेत, त्यात खोटेपणा काहीच नाही, वस्तुस्थितीच आहे. पण त्याच्यातूनही महत्वाचं म्हणजे हे कळतंय आता धर्मयुग सुरू होतंय, म्हणून हे गरजेचंच आहे प्रत्येकाला. ध्यान धारणा करत घरात माळ घेऊन बसलं, माळ म्हणा किंवा काही म्हणा. जसं मी भूतानला गेले गेले माझं, भूतान एक सर्वात हॅपीएस्ट, सुखासीन, आनंदी कंट्री म्हटली जायची त्यावेळेला. आता सुद्धा असेल 2 नंबर 3 नंबरला, मला नाही माहिती, पण त्यावेळेला म्हणून मला क्युरियोसिटी निर्माण झाली. बुद्ध म्हणजे माझं नातच वेगळं बुद्धाशी. म्हणजे मला असं आतून मला वाटतं ना, आपण काम केलंय बुद्धाबरोबर, आपला संघ होता, त्यातूनच आपण आज आलोय, आपले काही लोक. तर ते काम केलंय, त्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या कंट्रीमध्ये बुद्धाचं हे मॉनेस्ट्री आहे, ते मी फिरली आहे मला बघण्यासाठी. भूतानला सुद्धा मी गेले. असं काही बाबा हा महत्वाचा हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड, सगळीकडे बघितलं तर सगळे लोक ध्यानधारणाच करत बसले तिथे. धार्मिक वाचन, ध्यानधारणा, धार्मिक वाचन. आणि किती सादगी जीवनात, राजा सुद्धा चालत जाताना बघितला मी तिथे. सगळी घरं सेम, कलर नाही, काही नाही, ड्रेस सेम, ड्रेस कोड सेम, सगळीकडं बायका प्राधान्य, हॉटेल्समध्ये सुद्धा, दुकानांवर सुद्धा. आणि किती सादगी जीवनात, आणि नेचरचं किती सुंदर, सगळीकडं 360 डिग्री हिमालया, पर्वताच्या रांगा. मला तर परत जावंच वाटतंय भूतानला. इतकं सुंदर. मग हेच आता सगळ्यांना करणं कंपल्सरी झालंय. ध्यान धारणा करतच बसले पाहिजे, चार भिंतीच्या आतमध्ये सगळीकडेच. शाळांमध्ये काय, कचेऱ्यांमध्ये काय. एक युनिव्हर्सिटी परवा ऐकली, म्हणजे जेव्हा आपला पिरॅमिड चालू होतं त्याला मला कोणीतरी पाठवलं, की तुमचा पिरॅमिड झाल्यावर मुलाखतीसाठी तयार राहा. हे बघा, या मॅडम व्हाईस चान्सलर, त्यांनी युनिव्हर्सिटीत पिरॅमिड बांधलाय. व्हाईस चान्सलर सुद्धा आधी पिरॅमिड मध्ये जातात, 10 मिनिटं पिरॅमिड मध्ये ध्यान करतात आणि मग स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसतात. धन्य ती युनिव्हर्सिटी, पिरॅमिड बांधून सगळेजण पिरॅमिड मधनं जातात आपल्या ह्याच्यावर. तर या गोष्टी किती सुंदर सुरू आहेत बघा. आणि या सगळ्या गोष्टींना पिरॅमिडचं पीक येणार आहे आता, कारण पिरॅमिड सुद्धा, पिरॅमिड शिवाय हे होऊच शकत नाही. चेतना म्हणजे आपलं जे नाक आहे ना, नाक, तेच आपल्याला श्वास देतं. आणि जे चराचरात चैतन्य जागृत ठेवले ते या पिरॅमिडनीच ठेवलंय. त्यामुळे पिरॅमिड अत्यंत बांधले जाणार. सगळ्या देवळांची जागा पिरॅमिड घेणार, तुम्हाला सांगते मी. पिरॅमिड शिवाय होऊच शकत नाही देवी, आपण त्या क्रिएटर शक्तीला. त्यासाठीच त्या काळात सुद्धा अवतरले होते पिरॅमिड. पण ती वेळ नाहीच झाली काही, आता तर होईल. तर हे सगळं शास्त्र आपल्याला प्रसार करायचंय, पिरॅमिडचं शास्त्र, पिरॅमिड ध्यानाचे फायदे, पिरॅमिड ध्यान धारणा. हा तर एक महत्वाचा गाव आहे, सगळ्यात महत्वाचं. पृथ्वीवर काय होतंय हे सगळ्यांना सांगायचं, पहिला अजेंडा तो. दुसरा अजेंडा ध्यान, आणि तिसरा अजेंडा जीवन शिक्षण, टप्प्याटप्प्याने. तर हे सगळं मला, मी कशावरून आले सांगायला लागले तुम्हाला. कळकळ आणि रक्ताचं पाणी करणं हे किती महत्वाचं असतं. शिक्षकी पेशाला तर फार गरजेचं आहे, कारण शिक्षक आहे ना, समाज घडवतो, समाज.
खूप महत्वाचं काम आहे शिक्षकाचं आणि हे सगळे करायला तुम्ही उतरलायत आता. त्यामुळं तुम्ही डेडिकेटेड करा. नुसतं नाव द्यायचं असं म्हणू नका. कारण कसं आहे की आता कुठं जायचंय म्हटलं तर तुम्हाला यावंच लागणार आहे ना. नाही तर मग तुमच्या इथे तुमच्या शाळांमध्ये करा ना अरेंज. एक तरी उपक्रम अरेंज करा तुमच्या जिल्ह्यात. म्हणजे तुम्हाला सहभाग घेता येईल. जर घरून परमिशन नसेल फिरायला जायची, कारण अजून पिंजऱ्यात बांधून ठेवलंय ना सगळ्या स्त्री शक्तीला, आणि अजून तुम्ही उडायला शिकत नाही. अजून तुम्ही असेच पिंजऱ्यात अडकलेले पक्षी आहेत काही जण. माफ करा मी पोट तिडकीने बोलतीये. पण काही काही आपलं स्वत्व फुलवायला लागलेत, पण काही अजून असे बसलेत आणि मग घरात वाद चाललेत. असो, क्षमा करा मला. पण विचार करा कुठल्या जमान्यात आपण वावरतोय, आणि आपल्या मनाला जे हवे ते आपण का नाही करू शकत? करू शकतो. आपले विचार बदलले तर, आपल्या भावना बदलल्या तर, सगळा मंत्र देऊन झालाय तुम्हाला. तर चला आता टिपा काय म्हटल्यात बघू. गुरुचरित्रातला हा 24वा अध्याय म्हणजे ज्ञानकांडाच्या कळसाचा अध्याय हो. यामध्ये श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी श्री त्रिविक्रम भारतींना विश्वरूप दर्शन घडविले आहे. मागे गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायावरील टिपेत, ज्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी योगिनीकडून पूजा नैवेद्य स्वीकारल्याचे दृश्य गंगानुज नावड्यास पाहायलाच मिळाले, त्या प्रसंगाच्या निमित्ताने आपण अध्यात्मशास्त्र सिद्धांताच्या आधारे माया, शक्ती, प्रकृती असे जिला म्हणतात तिचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच ठिकाणी आपण असेही पाहिले की मनुष्यास परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होण्यास उपासना हा विषय असून सगुण प्रेमगम्य व व्यक्त म्हणजे प्रत्यक्ष रूपधारी परमेश्वरच मनुष्य स्वभावतः हा भक्तीसाठी स्वीकारित असतो. आणि अशा परमात्म स्वरूपासच वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर अशी परिभाषिक संज्ञा लावली जाते. ईश्वर बघा. तसेच श्री नृसिंह सरस्वती सद्गुरू हे भगवान श्रीकृष्णाप्रमाणे प्रत्यक्ष ईश्वरी अवतार असून त्यांनी प्रत्यक्षावगम अशा रूपाने श्री नृसिंह वाडीस आपल्या भक्तांबद्दलच्या जिव्हाळ्याने अतर्क्य लीला केल्या आणि आपल्या निर्गुण पादुका तेथे म्हणजे वाडीस ठेवून ते नंतर गाणगापुरास भीमा अमरजा संगमावर आले. श्री नृसिंह वाडीस ठेवलेल्या निर्गुण पादुकांच्या कृपेने भक्तांची कार्य तेथे होतच राहिली व अजूनही होतात. हेही आपण 20-21 या जोड अध्यायात बघितले. गाणगापुरास आल्यावर भीमा अमरजा संगमावर प्रथम ते गुप्त रोगानेच राहत होते. हे सगळं मला वाटतं रिव्हिजन आहे, मी ते टाळते आता, कारण एवढं काही आपल्याला रिव्हिजन मध्ये जायचं नाहीये. पूर्वीच्याच सगळ्या अध्यायाचं तेच तेच पण आलंय. खूप याच्यात रिपिटेशन्स खूप आहेत बरं का, ग्रंथामध्ये रिपिटेशन्स. पण ठीक आहे, गरजेचं असतं ना आपल्याला, सारखं हॅमरिंग करणं गरजेचं असतं. अशा तऱ्हेने विश्वरूप दर्शनाचे वर्णन श्री भगवद्गीता, श्रीमाद भागवत, भागवत पण वाचायचंय आपल्याला, आणि गुरुचरित्राचा 24वा अध्याय यांच्यामध्ये आले. मी म्हटले कोण घेतंय भागवत वाचायला, पण हे सगळे पौराणिक ग्रंथ, त्यात वर्णन केलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्या हल्लीच्या आधुनिक काळात कशा लागू पडणार अशी शंका कदाचित कोणाच्या मनात उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मागे गुरुचरित्राच्या 21 या जोड अध्यायावरील टिपेत उल्लेख केलेले योगी कथामृत हे श्री योगानंदांचे आत्मचरित्र जर अवलोकन केले तर असे दिसते की योगानंदांनी आपले गुरु श्री युक्तेश्वर यांच्या सानिध्यात 6 महिने राहिल्यावर त्यांच्याजवळ हिमालयात जाण्याची परवानगी त्यांनी आपल्याला द्यावी असा लकडा लावला होता. कारण हिमालयातल्या अभंग एकांतात अविरत ध्यान साधना केली तर आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होईल अशी योगानंदांची कल्पना होती. त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर योगानंदांना तशी परवानगी देत नव्हते. केवळ हिमालयात गेल्याने ज्ञान होणार नाही, साक्षात्कार झालेल्या गुरुपासूनच खात्रीलायकपणे ज्ञान मिळू शकेल असे श्री युक्तेश्वर गुरूंचे म्हणणे होते. तरी सुद्धा योगानंद आपल्या मनानेच
आपल्या गुरूंचा आश्रम सोडून रामगोपाल नावाच्या आपल्या गुरूंच्या गुरुबंधूंकडे, ज्यांना हिंदीमध्ये चाचा गुरु म्हणतात, त्यांना पूर्व सूचना न देता व त्यांचा पत्ताही नीटसा माहीत नसताना टक्के टोणपे खात गेले. आपल्याला हे माहितीच आहे. विद्युत प्रकाशाच्या झोताच्या रूपाने आध्यात्मिक तेजोलहरींचा अनुभव आणि पाठीतील वेदना नाहीशी होणे इत्यादी अलौकिक अनुभव मिळाले तरी त्यांनी योगानंदांना आपले गुरु युक्तेश्वर त्यांच्याकडेच परत पाठविले.